ते देऊन तुम्ही बाजूला हो मी होतो ना. आणि तुम्ही सगळ्यांनी प्रथम आमचे गद्रे गुरुजी जे आहेत ते फोटोग्राफर उत्कृष्ट आहे बरं का, त्यावेळेस फोटो काढले. आणि ते इथले गद्रे कार्यालय मला गेलं लक्षात ठेवा. पक्क धरून ठेवा. नाही होते या मी पण असं मी म्हणतो सांगते म्हणायचं पक्क धरा. आपण सर्वांनी म्हणा भो देवाः भो ब्राह्मणाः मम नूतन वास्तुमध्ये प्रवेशयामि किम सुखेन प्रवेशस्य. आम्हाला विचारलं गुरुजी आम्ही आमच्या घरामध्ये प्रवेश करू का? आता तुम्हाला आम्ही तुमच्या घराच्या बाहेर काढलेलं आहे. शास्त्रीय दृष्टी बरं का. पण भो देवाः भो ब्राह्मणाः मम नूतन वास्तुमध्ये प्रवेशयामि किम सुखेन प्रवेशस्य. भो देवाः भो ब्राह्मणः मम नूतन वास्तुमध्ये प्रवेशयामि किम सुखेन प्रवेशस्य. आम्ही आमच्या घरामध्ये गृहप्रवेश करू का? तर आम्ही सांगितलं सुखाने या, आनंदाने या, प्रसन्न मुद्रेने या, अष्टलक्ष्मीच्या पावलाने या. म्हणून आपण साडीचे लहाजे आहे हे लक्ष्मीचं रूप आहे. लक्ष्मीच्या पावलाने नाही. म्हणून आपल्या घरामध्ये सगळ्यात पहिले काय देतो तर तो मांगलिक कलश घालत येतो. म्हणजे घरातलं जर सगळं पाणी चांगलं असलं तर सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात ना, बरोबर. तसं आता उजवा पाय आपण टाका, सगळ्यांनी ह्याच प्रमाणे यायचं आतमध्ये. उजवा पाय आपण टाकायचा, उजवा खांदा इथे लावायचा. आणि आपण टॉयलेट बाथरूम सोडून जेवढी आपण वास्तू आपली आहे वास्तू हे सगळ्यामध्ये फिरायचंय. आणि आपल्या देवतेंना आपलं जी वास्तू निर्माण केलेली आहे ती आपण सगळी दाखवायची आहे. नंतर मग काय लोकांना पेढा साखर भरवायचं. तदेव बलवं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते देवयोगानारायणी लाभतेषां जयतेषां कुतस्तेषां परा